एखादा अपघात झाला किंवा एखादी बोट बुडाली, त्या बोटीमधल्या लोकांना ज्या वेळेला असं कळतं की आता मरण अटळ आहे, त्यावेळेला पहिली रिॲक्शन म्हणजे आता बुडणार म्हटल्यावर पुढच्याला मिठी मारतो. मी एकटा का बुडू? मला असं वाटतंय की दोघं भाऊ मी एकटा का बुडू म्हणून एकत्र आले. समजा हे असेच एकत्र राहिले तर यांच्यातला मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण? का दोघंही कोण? उद्धव ठाकरे उजवे वाट राज ठाकरेंचे. पण आज मुलूक मैदान तो म्हणून प्रचार करायला राज ठाकरे आणि राजकारण करायला उद्धव ठाकरे, असं जर कॉम्बिनेशन झालं तर तेही लेथल होऊ शकतं आणि एकावर एक 11 होऊ शकतात. हे सर्व घडण्याला फडणवीसांची मूकसंमती किंबहुना त्यांनीच ते घडवलं ते खरं आहे. आज तिसऱ्या भाषेचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये हिंदीचं पहिलीचं पुस्तकच तयार नाही, पाठ्यपुस्तक मंडळ सांगते. मग ही माहिती सरकारला नसेल का? मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना आता BMC जिंकणं हे अर्जुनाला ते पक्षाचा डोळा म्हणजे BMC आहे. त्यासाठी ते वाटेल त्या थराला जातील. जी आज महाराष्ट्राला गव्हर्न करणारं सरकार आहे ते अभूतपूर्व मेजॉरिटीचं आहे आणि तरीही सरकार काही काम करतंय असं वाटत नाही. नुकसान जर झालं या दोघांच्या एकत्र येण्यात तर शिंदेना जास्त होईल हे बरोबर आहे, पण शिंदेचं होणाऱ्या संभाव्य फायद्यातलं नुकसान आहे. एकनाथ शिंदेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा पण केला, गुजराती कार्यक्रम वगैरे. पण त्यांनी ज्या प्रकारे जे जय गुजरात म्हणाले ना, मला स्वतःला अजिबात वाटत नाही इनॲडव्हर्टंटली ते बोलून गेले वगैरे. ते पॉलिटिकल स्टेटमेंट आहे असं माझं म्हणणं आहे. जय गुजरात. माझी मुलं इंग्लिशमध्ये शिकले तर काय, मग काय अशा भाषेत तुम्ही लोकांना विचारणार आहात का? विचारून बघा काय होतं, कळेल तुम्हाला. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा राजकारणात गोष्टी घडू लागल्यात. मुंबई महानगरपालिकेची आणि महाराष्ट्रातल्या सर्वच महानगरपालिकांची निवडणूक काही काळात होणं अपेक्षित आहे. अशातच मराठीचा मुद्दा आला आणि त्याच्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले, 20 वर्षांना आले आणि त्याची कथा, त्याचे परिणाम अजूनही चालू आहेत. तेच सगळं आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. का घडलं, काय त्याचे परिणाम होणार आणि अर्थ कसा लावायचा. माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे सर. सरांनी गेले 4 दशकं जवळपास सगळा महाराष्ट्र देश कव्हर केलेला आहे. त्यामुळं त्यांच्या नजरेतून समजून घ्यायचं आहे की काय घडतंय, काय परिणाम होणार. तर स्वागत आहे थिंक बँक वरती. आणि हाच पहिला प्रश्न, घडलं का जनरेट्यामुळं घडावं लागलं? काय नक्की घडलं? मी अगदी छोटं उदाहरण देतो. एखादा अपघात झाला किंवा एखादी बोट बुडाली, त्या बोटीमधल्या लोकांना ज्या वेळेला असं कळतं की आता मरण अटळ आहे, त्यावेळेला पहिली रिॲक्शन म्हणजे आता बुडणार म्हटल्यावर पुढच्याला मिठी मारतो. मी एकटा का बुडू? ही त्याच्या मागची भावना असते. मला असं वाटतंय की दोघं भाऊ मी एकटा का बुडू म्हणून एकत्र आले. फार धाडसी वाटेल तुम्हाला किंवा अरे बापा रागवतात का काय असं वाटेल. पण वास्तव हे आहे की दोघंही कमालीचे दुबळे झाले आणि BJPच्या ऑनस्लॉट समोर टिकणार कसं? त्यात एकनाथ शिंदे फुटलेत. नशिबाने किंवा पवारांच्या कार्यकर्तृत्वामुळे गेल्या 60 वर्षात मुंबईमध्ये शरद पवारांनी हवं तसं लक्ष दिलं नाही लोकल बॉडी आणि या पातळीवर. कारण वसंतराव नाईकांपासून काँग्रेसनी शिवसेनेकडे मुंबई पालिका सोपवल्यासारखं केलं होतं. तुम्ही इथे काय करायचं ते करा, आम्हाला त्रास देऊ नका, त्या पद्धतीने. आणि त्यामुळे मुंबई कोणाची? शिवसेनेची. हा जो नारा होता, ठीक आहे, म्हणजे ते आहे. आजही 2, 3, 4 पिढ्या आहेत की ज्यांना आज मुंबईतलं अस्तित्व आहे ते बाळासाहेबांना आणि ती वस्तुस्थितीच आहे. बाळासाहेब होते म्हणून 93च्या दंग्यांनंतर, बॉम्बलास्टनंतर मुंबई वाचली. याचे हजारो दाखले लोकं देतात आणि अक्षरशः रक्ताच्या थेंबामध्ये शिवसेना भिनली आहे. असे कट्टर शिवसैनिक मुंबईत आहेत आज, मोठ्या प्रमाणावर आहेत. पण असं जरी असलं सगळं, तरी मुळामध्ये तुम्हाला काम करावं लागतं ना. म्हणजे सगळं भावनिक आहे. वरळीच्या डोमला लोकं आले, 2 भाऊ एकत्र आले आणि हे मी ज्या चॅनल्सनी इंटरव्ह्यू घेतले तिथे मांडलंय, की माझ्याही घरातला माझा एखादा भाऊ काही कारणाने दुरावला असेल, लांब गेला असेल, तो आला तर मला आनंद होतो. ते सगळे संस्कार आपल्यावर पिढ्यानपिढ्या असल्यामुळे 2 भाऊ एकत्र आले. कुठले, काय, कशाने लांब गेले? म्हणजे सोशल मीडियावरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येतात तर लांब का गेले? ठीक आहे, हे प्रश्न विश्लेषणात विचारले जातील. 2 भाऊ एकत्र आले, चांगलीच गोष्ट आहे. पण त्याच्यामागचं मुख्य कारण हे आहे, की दोघांनाही एकत्र येण्याची गरज भासते. तुम्ही सगळे निर्णय आयुष्यातले आपल्याला गरज नसेल तर घेत नाही. दोघांनाही गरज आहे का? ताकाला जाऊन भांडं लपवायची गरज नाही. तुम्ही म्हणताय राजकीय मेळावा नाही. याच्यावर नो अजेंडा, भाषा हाच अजेंडा. नो झेंडा, भाषा हाच अजेंडा. मराठी अजेंडा आहे. पण लोकं घोषणा काय देत होते? आगे बढ़ो किंवा राज ठाकरे हम तुम्हारे साथ है किंवा म्हणजे तुम्ही हिंदीतनं घोषणा देताय आणि हिंदीला विरोध करताय. इतके विरोधाभास आहेत त्यांच्या सगळ्या एकूण वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, आचरणामध्ये,
की त्याच्यामुळे लोकांना शंका येते आणि म्हणून लोकं प्रश्न विचारतात. प्रश्न विचारणं म्हणजे विरोध करणं, वैयक्तिक विरोध नाही. विश्लेषणाच्या अंगाने लॉजिकली, तार्किकदृष्ट्या लोकं प्रश्न पडतात, ते विचारतात. काहींमध्ये साहस असतं, काहींमध्ये नसतं. इंग्रजीतनं विचारलं की हे रागवत नाहीत. मराठीत जर म्हणले, "हे दुबळे आहेत," तर अंगावर येतात. पण ते वास्तव तुम्हाला स्वीकारायला लागेल आणि दोन्ही पक्षांची अवस्था खरोखर खूप कमकुवत झाली आहे. म्हणून दोघांचीही गरज आहे. 2 सामर्थ्यवान माणसं एकत्र येऊ शकतात. तशी 2 दुबळी पण येतात. हे व्यवहारात आपण अनेकदा बघतो. कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असतो. हे कुठेही पाहतो आणि तसंच हे घडलेलं आहे असं मला वाटतं. या बाकीच्या विश्लेषणावर येऊ, पण काल ज्या वेगवेगळ्या लोकांनी स्टेटस लावले, ज्यांना आनंद झाला अशाच तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या लोकांना, ह्याचा अर्थ मग असा काढायचा का, हे स्टेटस म्हणजे त्यांना मिळणारं मत नव्हे. कारण आपण विश्लेषणाला बसलोय. आत्ता छान वाटलंय, पण म्हणून ह्या दोघांच्या युतीला जर कधी पुढे प्रत्यक्षात आली, तर हीच लोकं मत देतील याची खात्री देता येत नाही, असं तुम्हाला वाटतं का? 100% त्याचं कारण असं स्टेटस कोणी लावलंय तर माझ्याकडे आकडे नाहीयेत. पण समजा आपण असं गृहीत धरलं, की म्हणजे अगदी तर्कनिष्ठ बोलायचं तर डी-पी खूप लोकांनी लावला असेल दोघा भावांच्या. कारण काय तर त्याला टी-आर-पी आहे. कारण तो पाहिला की खूप लोकं म्हणणार आहेत. म्हणजे अगदी मुंगी पण आपला फायदा बघते लक्षात घ्या. त्याच पद्धतीने प्रत्येक माणूस डी लावणारा त्याला माहिती आहे हा चर्चेतला विषय आहे आणि सध्या टेक्नॉलॉजीच्या सगळ्या प्रभावातनं आपल्याकडे चायनीज फूडचा जमाना आहे. चॅनल्समध्ये तीच मानसिकता आहे. जे विकलं जाते ते दाखवा. त्याच्यात लॉजिक आहे का नाही, ते योग्य आहे की नाही याचा विचार तितकासा केला जातो. लोक त्या लाटेवर आरूढत नाही, आपणही त्या लाटेवर आरूढ व्हा. तसं दावे हेच केले जात आहेत दोघांकडनंही, की काल अख्खा महाराष्ट्र हे बघत असेल. अख्खा महाराष्ट्र वाट बघतो 2 भाऊ कधी एकत्र येतात. मान्य काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. म्हणजे ही काही विरोधी किंवा सत्ताधारी पक्षाच्याकडनं विचारला जाणारा प्रश्न म्हणून नाहीये, की 2 भाऊ आले एकत्र. पुढे काय? पुढे काम कर आणि हे पण लॉजिकली बरोबर आहे त्यांच्याकडनं दिलं जाणारं उत्तर, की विजयाचा मेळावा होता. आम्ही विजय साजरा केला बस त्यात काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे आम्ही मार्गक्रमणा करू आणि ती बघणं जास्ती इंटरेस्टिंग असेल. डी-पी ज्यांनी ठेवलाय ते मत देतील याची खरंच कुठली खात्री नसते. त्याचं कारण असं, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुका आता राहिलेल्या नाहीत. कारण त्या लगेच होतील असं चित्र नाही. म्हणजे शक्यता नाही थेरॅटिकली स्पीकिंग. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये जसं आपल्याला माहिती आहे, की मुंबईमध्ये 8-10 पालिका वेगवेगळ्या आहेत. त्याच्यात बी-एम-सी जी आहे, ज्याला बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे, त्या बृहन्मुंबईमध्ये जी महापालिका आहे, ती आशियातली सगळ्यात रिचेस्ट पालिका किंवा सर्वात श्रीमंत पालिका आहे. आणि 80-90 हजार कोटी किंवा 1,00,000 कोटीचं बजेट, 1,00,000 कोटीच्या ठेवी, मग त्याच्यावरनं कचऱ्याचा घोटाळा, काही लाखांचा, कोटींचा, काही हजार या पद्धतीचं डायमेन्शन आहे. म्हणजे हॉकर्सची संख्या, त्याचे हप्ते, त्याचे गैरप्रकार, कन्स्ट्रक्शन लाईनमधले भ्रष्टाचार हे सगळं जर लक्षात घेतलं, तर मुंबईवर राज्य कोणाचं? तर मुंबई पालिका वर्षानुवर्ष शिवसेनेकडे आहे आणि 17च्या निवडणुकीची बॅकग्राऊंड त्याला आहे. अनेक लोकं तुम्हाला सांगतील, की भाजपने 31 वरनं 82 ला उडी मारली, 17ला. पण त्याच्या आधी 12ला मनसे स्ट्राँग होती का? होती. मनसेचा जो मतातला घाटा आहे पर्सेंटेज वाईज बी मधला फक्त, ती बेरीज झाली आहे उद्धव ठाकरेंच्या मतांमध्ये. म्हणजे उद्धव ठाकरेंची ट्रेडिशनल मतं त्यात 15-16% वरनं ते 26% ला गेले. हे कोणी फार मांडत नाही. म्हणजे ते 84-82 वर आले भाजप आणि शिवसेना एकत्रित एकनाथ शिंदे तिथे असताना. पण त्यावेळेला उभा ठाकरे शिवसेना अख्खी त्यांच्या मतांचं टक्केवारी जी होती ती 16 वरनं 26 ला गेली होती. 26 पॉइंट समथिंग 27 पर्यंत 17 वरनं 27 पर्यंत. आणि भारतीय जनता पक्ष जो आहे तो 6-7% वरनं 25 ला गेला. कारण काय? 14 ला फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्याच्या आधी मोदी प्राईम मिनिस्टर झाले. फडणवीसांचा कारभार 3 वर्ष पाहिला लोकांनी. त्या सत्तेचा भाजप शिवसेनेच्या युतीचा फायदा उद्धव ठाकरेंनाही मिळाला. फडणवीसांना आणि भाजपलाही मिळाला 17च्या पालिकेच्या निवडणुकीत. त्यामुळे सगळ्या पालिका भाजपने जिंकल्या. त्यावेळेला 10 निवडणुका झाल्या होत्या त्या बॉम्बेच्या बरोबर. त्यावेळेला ठाणे आणि मुंबई ही फक्त शिवसेनेने जिंकली. ठाण्यामध्ये अर्थात एकनाथ शिंदेचा रोल मोठा होता. त्या ठाण्यातच असलेली मीरा भाईंदर भाजपने जिंकली कारण तिथे प्रताप सरनाईकांवर जबाबदारी दिली होती आणि एकनाथ शिंदे पूर्ण अलिप्त राहिले होते. आता बघा 17 साली एकनाथ शिंदे अलिप्त राहिले आणि सरनाईकांवर सोपवली आणि ती मीरा भाईंदर भाजपने जिंकली. आज मागे वळून बघताना हे लक्षात येतं, की एकनाथ शिंदे उठले, बाहेर पडले, सुरतला गेले, मुख्यमंत्री झाले आणि भाजपच्या बरोबर आहेत. आपण इतिहासात डोकावलं तर लक्षात येतं. ही प्रोसेस एका रात्रीत होत नाही. आपण पटकन उठून जसं राज ठाकरे काल म्हणतायत, की कोणीतरी माणूस आहे त्याला जाऊन कानाखाली मारले असं होत नाही. आधी काहीतरी अल्टरकेशन होतं. मग त्याच्या कपाळावर लिहिलं नाहीये तो गुजराती आहे मारताना. तसंच एकनाथ शिंदे उठले आणि सुरतला गेले आणि मुख्यमंत्री झाले असं होत नाही. मी नेहमी उदाहरण देतो तो पुन्हा इथं देतो. माझे एक शेजारी होते, मराठीचे प्राध्यापक होते आणि वपू काळे शंकर वैद्य असे त्यांचे विद्यार्थी होते. ग. स. शुक्ला असं त्यांचं नाव. ते उदाहरण द्यायचे.
की जर माझं 4 पोळ्या खाऊन पोट भरत असेल, तर ते चौथ्या, दुसऱ्या किंवा पहिल्या पोळीचं कर्तृत्व नसतं. क्युम्युलेटिव्हली माणूस वाढत जातो. तसे पक्षही क्युम्युलेटिव्हली वाढतात. राजकीय घटनाही क्युम्युलेटिव्हली घडतात. जसे एकनाथ शिंदे सुरतला गेले त्याच्या मागे मीरा भाईंदरला प्रताप सरनाईक यांच्यावर जबाबदारी होती आणि एकनाथ शिंदे अलिप्त राहिले म्हणून भाजप जिंकू शकली. कारण त्यांचं काम आहे त्या भागात. पालघरपर्यंत काम आहे कार्यकर्ता म्हणून शिंदेचं. तसंच आज सदू आणि दादू एकत्र आले, तर ती प्रोसेस व्यासपीठावर आले तेव्हा सुरू होत नाही. आधी होते. निमित्त काय असतं? ट्रिगरिंग पॉइंट हा महेश मांजरेकरांची मुलाखत आहे. पण आपल्याला एकत्र येण्याशिवाय तरणोपाय नाही हे दोघांनाही आधीच लक्षात आलं असतं. हं. म्हणजे हे मला माहिती होतं असा मी दावा इथे करत नाहीये. पण मी विश्लेषण करताना ती सिमिली किंवा उदाहरण देतोय, की एकनाथ शिंदे हे कसे आधीपासून म्हणजे 14 ते 19च्या मंत्रिमंडळातही ते नाराज असताना त्यांच्या नागदुऱ्या गिरीश बापट जाऊन काढायचे. त्यांचं पक्षांतर्गत नाराजीला पण ते मग शेवटी काय आहे, तर जाईल कुठे माणूस? जसं बुडणारा कुठली काडी हाताला धरतो. त्यावेळेला त्याचा तर्क चालत नाही, की ह्या काडीचं वजन मला मला ही काडी सहन नाही करू शकणार आहे. मी काडीबरोबर बुडीन. पण तो धरतो बुडणारा. हं. तसं आता या दोघा भावांना एकत्र येण्याशिवाय तरणोपाय नाही, अशी खात्री पटली असेल म्हणून ते आलेत. निमित्त मराठीचं आहे. जसं महेश मांजरेकरांचं मुलाखत हे निमित्त आहे. ऑफर द्यायची कशी? म्हणजे तो इंटरव्ह्यू जो आहे तो गुढीपाडव्याच्या आधी रेकॉर्ड केला आहे आणि तो नंतर रिलीज केला गुढीपाडव्याचा मेळावा होऊ द्या. मग कारण मेळाव्यातनं ते नाही दिलेला संदेश त्यांनी. मेळाव्यात का नाही संदेश दिला, की मला तुझ्याबरोबर यायचं म्हणून राज ठाकरेंनी? काही कारणं असतील ना. काही कारणं असतील. तर ती कारणं लगेच कळतील असं नाही. मांडव घालायला जेवढा वेळ लागतो, तेवढा काढायला लागतो. तसं ह्यांची एकत्र येणं, ह्याच्या मागे काही गोष्टी घडतात. त्या सगळ्या एका रात्रीत कळणार नाहीत. हळू-हळू, हळू कळतील आणि मी माझ्या 2 दिवस आधीच्या विश्लेषणात एका वाहिनीवर म्हटलं होतं, अविनाश अभ्यंकर चिडले माझ्यावर, की फडणवीस आणि राज ठाकरे यांची एकत्रच हे असेल. हिंदीचा जी-आर काढणं आणि मागे घेणं. कारण त्यानिमित्ताने राज ठाकरे मोठे होतील आणि पुढे महापालिकेला फायदा होईल. ते रागावले माझ्यावर. तुम्ही ती सभा झाल्यावर बघा, एकनाथ शिंदे, फडणवीस किंवा एकूण ही सगळी लाईन आहे, ती राज ठाकरे कसे चांगले आहेत आणि उद्धव कसे वाईट आहेत, हीच चालू झाली. मला याच्यावरच यायचं आहे. जे तुम्हाला मला विश्लेषक म्हणून समजतं हे राजकारण्यांना नक्की प्रश्नच नाही. समजत आपल्या असणार. ते 1000 पावलं पुढे असतात. अगदी मग साधं. हिंदीचा पहिल्यांदा जी-आर टाकून बघितला 2 महिन्यापूर्वीच ते घडून पाठीमागे गेलेलं. मग दादा भुसे राज ठाकरेंकडे जातात. तर हे सर्व घडण्याला फडणवीसांची मूकसंमती किंबहुना त्यांनीच ते घडवलंय असं स्पष्ट वाटतंय. ते खरं आहे का? मला वाटतं की ही शक्यता नाकारता येत नाही. आय कॅनॉट इग्नोर धिस पॉसिबिलिटी इन पॉलिटिक्स. कारण राजकारणात सगळ्या शक्यता ओपन ठेवायला लागतात. विचार करताना तरी. मी आधीच त्या रिडिक्यूल केला तर त्याला काही अर्थ नाही आणि अनेकदा फसगत होते. मोठे-मोठे नेते इनोसंट चेहरे ठेवून तुला म्हणून सांगतो असं म्हणतात आणि खोटं सांगतात. हे मी अनुभवलेलं आहे. त्या जवळचा जो असतो नेत्याच्या त्याला वाटतं मला सगळं सत्य माहिती आणि त्याला अरे आपल्याला सांगणार कोणाला फसवलं हे नंतर. तर तशी फसगत अनेक पत्रकारांची होते. पण मला असं वाटतं, की तुम्ही तर्कनिष्ठ विचार केलात, सगळ्या पॉसिबिलिटीज ओपन ठेवल्यात. ही प्रत्येकाचा स्वार्थ काय आहे त्यातला, याचा जर विचार केला तर हे लक्षात येईल. आणि मला असं वाटतं, की दोन्ही भावांचा स्वार्थ आहे का तर आहे. पण तरी देखील उद्धव आणि राज ह्यांच्यात आणि ही शक्यता अगदी राष्ट्रीय पातळीवरच्या 1-2 पत्रकारांनी आत्ताही व्यक्त केली. मी आज पहाटे 6 पर्यंत ते सगळं पाहत होतो, अभ्यास करत होतो. तेव्हा असं लक्षात आलं, की आत्ता हे दोघं एकत्र येऊन सुद्धा पालिकेच्या तोंडावर निवडणुकीच्या दोघांच्यातला कुणीही उद्या भाजपकडे जाऊ शकतो अशी शक्यता काही पत्रकारांनी व्यक्त केली. मला दोघांचे स्वभाव आणि त्यांचंही अहंकाराचं युद्ध आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झालाय. महाराष्ट्रात आयडिओलॉजीनी काय होतच नाही. कुणीही कोणाकडे जाऊ शकतो. म्हणून मी ही शक्यता सांगितली होती. काय होऊ शकत नाही महाराष्ट्रात किंवा राष्ट्रीय राजकारणात. तर राहुल गांधी मोहन भागवतांच्या मांडीवर जाऊन बसणार नाही आणि देवेंद्र फडणवीस किंवा मोदी जाऊन काँग्रेसमध्ये जाणार नाही. ह्या जर शक्यता सोडल्या तर बाकी सगळ्या ओपन आहेत. आणि तसंच महाराष्ट्रामध्ये आज समजा फडणवीसांना त्यांच्या एरियामध्ये शिवाजी पार्कच्या कार्यक्रमाला येतात म्हटल्यावर फोन केला राज ठाकरे आणि येताच चहा प्यायला येऊन जा असं म्हणाले. ते चहा पिऊन गेले. मग नाश्ताही केला. मग नाश्ता छान होता. म्हणजे चहाबरोबर नाश्ताही मिळाला आणि तोही छान होता. ही त्यांची रिएक्शन आहे. त्यात काय चर्चा झाली सांगणार नाही. आणि पत्रकारांचं हे कामच आहे, की इफ देअर इज स्मोक देन देअर इज फायर. तावरनं ताकभात अर्क, शीतावरनं भाताची परीक्षा अर्क, ही स्पेक्युलेशन्स केली जातात. ती 100% खरी असतील असं नाही. पण जसं आज राज ठाकरेंना जास्ती फायदा होईल का उद्धव ठाकरेंच्या पेक्षा लांब गेल्याने? हे ते वेगळे करतील ना स्वतः. त्यांना बरं राजकारण करतोय कशासाठी? मराठी अस्मितेसाठी हा मुद्दा आहेच. पण मराठीची अस्मिता एका रात्रीत जागी झाली का? राज ठाकरेंनी 27 फेब्रुवारीला भाषा दिनाला कार्यक्रम केला, की जो कुसुमाग्रजांच्या स्मृतीला आपण महाराष्ट्रात भाषा दिन साजरा करतो. त्यांनी अनेक संपादक बोलवले, सगळ्यांना बोलवून कविता म्हणायला सांगितली. निवडक कविता वाचल्या. त्याच्यात कोण होते प्रमुख पाहुणे? की जावेद अख्तर होते आणि ते हिंदीत बोलले. मराठी भाषा दिनाला ते हिंदीत बोलले, तर मराठीचा अपमान होत नाही.
पण एखादा व्यापारी म्हणला, की मला राजभाषा काय माहीत नाही, तर सगळ्या भाषा चालतात. तर तो मराठीचा अपमान होतो. किंवा ती त्याची मुजोरी होते. प्रत्यक्षात तो मुजोरीने वागलाही असेल. 2 माणसातलं भांडण मुजोरीवरनं अल्टरकेशन झालं, ठीक आहे, काही शक्यता असेल मीरा भाईंदरमधली. पण उद्या तुम्ही असा मराठीचा आग्रह जेवढे बॉलिवूडमधले स्टार आहेत त्यांना जाऊन लावणार का शिकवणी? त्यांना शिकवणार का? हाही मुद्दा आहे ना. म्हणजे त्यांना जाऊन धाकधपटशाने शिकवा असं माझं म्हणणं नाहीये. 30-30 वर्ष राहता मराठी शिकत नाही. हे आर्ग्युमेंट जे व्यापाऱ्याला लागू आहे ते अमिताभलाही लागू आहे. अमिताभ साहित्य संमेलनाला तेव्हा 4 ओळी भटांच्या म्हणाला. "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी." पण 4 ओळी. त्यांनी उच्चार-विचार कसे करायचे हे विचारून घेतलं. सुधीर गाडगिळांना असेल, कौशल इनामदारला असेल. त्यांनी चाल लावली होती म्हणून अभिमान गीत वगैरे कौतुक केलं. ते भाषणापुरतं आहे. आमिर खाननी पाण्याची चळवळ चालवली आणि चांगलंच काम केलंय सामाजिक पातळीवर. खूप मोठं काम केलंय. ते योगदान करताना वॉटर कप भरवायचं वगैरे म्हणून त्यांनी मराठीचा क्लास लावला आणि शिकला. ठीक आहे. आय-ए-एस लोकं ज्या केडरमध्ये जातात, ज्या राज्यात जातात तिथली भाषा 3 महिन्यात शिकतात. मग किमान बोलाचाली इतकी भाषा यायला काही अडचण नसावी ना. ती व्यापाऱ्यांनी शिकली पाहिजे, परप्रांतीयांनी पण शिकली पाहिजे याच्यात शंकाच नाही. पण हा आग्रह इतर अन्य जाती समूहांना किंवा समाज घटकांना धरणार का? सेलिब्रिटीजना धरणार का? उद्या अडाणी आणि अंबानींना धरणार का? रतन टाटा नाशिकला काम बघायला गेले राज ठाकरे. तर त्यांना म्हणाले का, "4 ओळी जरा मराठी शिका की हो." नम्रपणे. नाही म्हणत ना. आणि हे प्रश्न जर लोकांनी विचारले, तर आम्ही तुमच्या डोक्यात दगड घालू. हे काय बरोबर नाही ना. मराठीचा मुद्दा या जी-आर नंतर केंद्रस्थानी येणार, हे तर स्पष्ट होतं. असं असताना तो मुद्दा केंद्रस्थानी येऊ दिला याचा अर्थ मराठीचा मुद्दा आला, तरी आपण मुंबई महानगरपालिका जिंकू शकतो, असा विश्वास भाजपनं पर्यायानं देवेंद्र फडणवीसांना आहे का? मला असं वाटतं, की हे जे राजकारणी आहेत ना, म्हणजे अ, एकनाथ शिंदेंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा पण केला. गुजराती कार्यक्रम वगैरे. पण त्यांनी ज्या प्रकारे जे जय गुजरात म्हणाले ना, मला स्वतःला अजिबात वाटत नाही इनएडव्हर्टंटली ते बोलून गेले वगैरे. ती ते पॉलिटिकल स्टेटमेंट आहे असं माझं म्हणणं आहे. जय गुजराती. हेतुपुरस्सरच केलंय. आणि मला पुन्हा-पुन्हा असं वाटतं, की राजकारणामध्ये तुम्ही जसं म्हणालात, की मराठीच्या मुद्द्यावरनं तरीही आपण महापालिका जिंकू शकतो असं फडणवीसांना वाटतंय का? राज ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या बाजूनी बोलणारे काही लोकं जे काही सगळ्यांची नावही लक्षात नाहीत. ते काही लोकं असं विश्लेषण मांडतायत, की मराठीचा मुद्दा राज्यावर पसरेल असं फडणवीसांना वाटत नव्हतं किंवा सरकारला. आता त्यांची पंचायत झाली. मला असं बिलकुल वाटत नाही पंचायत झाली. त्याचं कारण असं, की ते कॅल्क्युलेटेड मूव्हच करतात आणि हे जाळ्यात अडकतात वारंवार. असं गेले 8-10 वर्षात दिसतंय आणि म्हणूनच भाजप पुन्हा-पुन्हा जिंकतंय. वेगवेगळ्या पातळीवर हे करता येईल आपल्याला. म्हणजे मागचे दाखले देऊन, कागदोपत्री पुरावे देऊन पण सिद्ध करता येईल. तसं मराठीच्या बाबतीमध्ये सरकार जनरली कमिशन ओमिशन जे असतं मिस्टेक्समधलं, तसं जी-आर जो आहे ते काय आहेत? मागे घेतलाय का? फॅक्ट आहे, मागे घेतलाच आहे. याचा अर्थ सरकारला काहीतरी चुकलं वाटलंय. पण माझं चुकलं नाही तरी सुद्धा जनक्षोभ आवरायला मी घेतला. मराठीच्या बद्दलचा जो जी-आर आहे त्याच्यामध्ये तिसरी जी भाषा आहे, ती हिंदी किंवा इतर भारतीय भाषा हा जो शब्दप्रयोग आहे, त्याऐवजी कोणतीही भारतीय भाषा म्हणजे मराठी कंपल्सरी, इंग्रजी ज्ञानभाषा म्हणून ते म्हणतात जागतिक पातळीवर. तिसरी कुठलीही भाषा शिका. हे टाकलं असतं तर प्रश्न नसता आला, हो की नाही? म्हणून हिंदी अनिवार्य केल्यासारखं वाटलं. तिसरी भाषाच अनिवार्य करायला नको. हा शिक्षण तज्ञ सांगतात तो मुद्दा बरोबर आहे, की पहिलीपासून मुलावर बर्डन किती टाकायचं? आणि हा माझा डोमेन नाही. राजकीय एनालिसिस करण्यापेक्षा ते शिक्षण तज्ञांनी, त्या बालमानसशास्त्रज्ञांनी, त्या विषयातल्या तज्ञांनी ठरवावं आणि सरकारने ते ऐकावं. त्याप्रमाणे सगळ्यांशी चर्चा करायला ती कमिटी वगैरे केली आहे. ठीक आहे, ते करतील काय ते. पण आज तिसऱ्या भाषेचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये हिंदीचं पहिलीचं पुस्तकच तयार नाही. पाठ्यपुस्तक मंडळ सांगतंय. मग ही माहिती सरकारला नसेल का? दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत. काही तयारी केल्याशिवाय मग त्या क्षेत्रातली मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, पालक असतील यांच्याशी काहीच संवाद होत नाही सरकारचा. ह्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? म्हणजे एखादा नियम करतं सरकार किंवा जी-आर काढतं तेव्हा काहीच विचार करत नाही आणि मग मागे घेतं. म्हणून तुम्ही म्हणताय तसं त्या संशयाला वाव आहे, की ही सोची-समजी साजिश आहे का? ही पॉलिटिकल मूव्ह आहे का? आणि मग ते आंदोलन झालं तर पहिल्या दिवसापासून मग राज ठाकरेंना त्याचं क्रेडिट दिलं गेलं. उद्धव ठाकरेंनी तो मुद्दा घेतला, पण क्रेडिट राज ठाकरेंनाच दिलं गेलं. अभिजात मराठीचं क्रेडिट राज ठाकरेंना दिलं गेलं. म्हणून 2 भाऊ भेटल्यावर, सदू-दादू एकत्र आल्यावर त्या दिवशीची घटना नाहीये. त्याच्या मागे खूप मोठी बॅकग्राऊंड आहे. पूर्वपीठिका आहे आणि ती मी बोलल्यामुळे अभिजात मराठी मिळाली. मी बोलल्यामुळे जी-आर रद्द झाला. आहेच ना. नो झेंडा ओन्ली अजेंडा. हे पण आपल्याला इंग्रजीमध्ये सांगायला लागतं, हिंदीतनं घोषणा द्यायला लागतात. हे पण वास्तव आहे. आणि ते करताना जर फडणवीसांनी तसं केलं असेल, की हे सगळं होऊ द्या आणि काय आपण अचानक केव्हा तरी राज ठाकरे येतील आपल्या बाजूला. मला माहीत नाही त्यांचा हिशोब असू शकतो. हे कोणी असं ठामपणे सांगू शकत नाही,
पण सरकार अशा चुका मोठ्या करतं का? किंवा असे फुलटॉस, एक आमचा मित्र म्हणला फुलटॉस दिला एकनाथ शिंदेंनी. मी त्याला म्हटलं, की "अरे फुलटॉस-बिलटॉस नाही देत." म्हणजे शेवटच्या ओव्हरला विकेट काढायची तेव्हा फुलटॉस कोण देईल? बाउंडरी फिल्डर असतो कॅच घ्यायला आणि हे सगळं वे करून टाकतात फुलटॉस. असं नाही देत कोणी. मुद्दाम सिक्स मारायला कोण शेवटच्या ओव्हरला बॉल देईल? आता इलेक्शन आहेत आणि सगळ्यात पावसाळा संपल्यावर इलेक्शन होणार, कारण सुप्रीम कोर्टाने 4 महिने टाकलेत. एवढंच सांगितलं जातं. पण सुप्रीम कोर्टाने हे पण सांगितलं, तुमची अडचण असली तर आमच्याकडे या, अमेंड करू. त्यामुळे 4 महिन्याची मुदत संपते समजा सप्टेंबर-ऑक्टोबरला, तर त्याच्यानंतर म्हणजे पावसाळा संपल्यावर होणार हे नक्की आहे इलेक्शन. त्याच्या आधी होत नाही. नंतर केव्हाही होऊ शकतात. तात्कालिक काही कारण काढलं तर पुढे जातील. ती फेव्हरेबल कंडिशन सरकारला आहे का? स्वायत्त आहे, इलेक्शन कमिशन म्हणतात. पण आपल्या सगळ्यांना याची खात्री आहे, की सरकारच्या सोयीने डिलिमिटेशन केलं जातं आणि तारखा ठरतात. माझा इलेक्शन कमिशनवर आरोप नाहीये. पण बाय अँड लार्ज व्यवहारात ते तसं दिसतं. म्हणून आपण ते म्हणतोय. म्हणून निवडणुका जर ऑक्टोबर-नोव्हेंबरला होणार असतील, तर दुसरा टेक्नॉलॉजीचा मुद्दा असा आहे, की हे लोकं जसं आपण फ्लॅट सिम्युलेशन करून बघू शकतो. बांधलेला नसतानाही देवघर इकडं असेल, टॉयलेट इकडं असेल, किचन इकडं असेल. तसं हे लोकं असे इश्यू पण सिम्युलेट करत असतील, की हा इश्यू किती चालेल? माध्यमात मेळावा किती दिवस चालेल? मग पुढे हे काय करतील? आणि 2 माणसं ज्यावेळेला भागीदारीत व्यवसाय करतात आणि पुढे भांडतात. अनेक भागीदारांचे अभ्यास केले तर लक्षात येतं. साधारण या स्टेजनी होतं. सायकल शिकताना माणूस किती काळाने शिकतो. एआयमुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात. हे 2 भाऊ एकत्र आले तर दीर्घकाळ राहतील का? का राहणार नाहीत? आणि भांडले तर कुठल्या मुद्द्यावरून भांडतील? हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही. माझा ज्योतिषावर बिलकुल विश्वास नाही. पण टेक्नॉलॉजीत असे टूल्स असणार आणि भारतीय जनता पक्ष माझ्या माहितीप्रमाणे 14 सालापासून ते त्यावेळेला सोशल मीडिया, WhatsApp, वेव्ह आणली, लाट आणली, ते त्याच्या पुढे गेले असणार असा माझा समज आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं फडणवीसांचा हिशोब असेल कदाचित, की आपण तरी देखील महापालिका जिंकू आणि मुंबई नव्हे. हा राज्यभर इश्यू जाईल का? त्यांनी वेग केला असेलच ना काहीतरी. म्हणजे त्यांची 100% ही चूक आणि ते पालथे पडलेत आणि मागे गेलेत. याच्यावर माझा आज विश्वास नाही. मी त्यांच्या बाजूने विचार करतोय असं नाही. तसंच हे 2 भाऊ एकत्र आले, ते काय फार सामर्थ्यवान आहेत असं तेही दावा करणार नाही. दोघांची गरज आहे, हे त्याचं विश्लेषण प्रायमरीली आहेच. पण त्याही पलीकडे जाऊन त्या दोघांची बेरीज जवळ एकावर एक 11 होतात का एकावर एक 1.01 होतं, 1.1 होतं, 2 होतं, 1 आणि 1 का 11 होतात का 121 होतात, 11-11 हे आपल्याला बघावं लागेल आणि ते कदाचित काळाच्या कसोटीवरच आपल्याला बघावं. आपण इतके दृष्टी नाही की अचूक काय होईल सांगणारे किंवा डीपी ठेवणारा प्रत्येक माणूस मत देईल का नाही. पण जेवढे डीपी देतील तेवढे सगळे मत देणार नाहीत हे ढोबळ मानाने सांग. एक मुद्दा क्लिअर दिसतो, की राज ठाकरेंबद्दल भाजपचा सॉफ्ट कॉर्नर आहे. दिसतच आहे स्पष्ट. दादा भुसे त्यांच्याकडेच जातात. काल कुणी राज ठाकरेंवर टीका केली नाही. राज ठाकरेंकडे आज घडीला आमदार नाही. त्यांचे जे मुंबई महानगरपालिकेतले विद्यमान माजी नगरसेवक होते, तेही शिवसेनेत गेलेले आहेत. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज का वाटते? कारण त्यांच्याकडे 10 आमदार आहेत. त्यांच्याकडे 40 एक आसपास विद्यमान माजी नगरसेवक आहेत. असं असताना राज ठाकरेंना उद्धव ठाकरे हवे असतील. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची गरज का पडते? त्याचं कारण असं आहे की मुद्दा मराठीचा आहे आणि अस्तित्वाचा आहे. आणि जसं मी मगाशी म्हणालो, की संकटात सापडलेली माणसं एकत्र आहेत. कारण तुझंही संकट कॉमन आहे आणि माझंही संकट कॉमन आहे. साधी गोष्ट आहे ना. भीती कोणाची आहे? भीती भारतीय जनता पक्षाच्या ऑनस्लॉटची आहे ना. हं. आपण अगदी टायटॅनिक सिनेमा लक्षात घ्या. बुडताना हातात हात धरतात. कारण मरू तरी एकत्र ना बाबा. म्हणजे हे मरतात असं माझा बिलकुल दावा नाहीये. राजकीय पक्ष एका रात्रीत संपत नाही. राजकारणी देखील संपत नाहीत. कोर्स करेक्शनला खूप वाव असतो. कारण एका पर्वाने माणूस खचून जात नाही. म्हणजे एखादेच हेमावती नंदन बहुगुणा असतात, की अमिताभ सारख्या नटाने मला पाडलं, ह्याचं शल्य पोहोचून ते हार्ट अटॅकनेच जातात किंवा मृत्यूमध्ये त्याची परिणती होते त्यांच्या पराभवाची. असं कमी वेळेला घडतं. इतके सेन्सिटिव्ह नसतात राजकारणी. तसं हेही राजकारणी काय असं त्यांचा काही मृत्यू आलेला नाहीये. पण राजकीय मृत्यू आहे का तर तो दिसतोय, की भाजपचा ऑन्स्लॉट इतका मोठा आहे. त्यात एकनाथ शिंदे फुटलेत. म्हणजे मी तुम्हाला जे म्हणालो, की 27% मतं जर शिवसेनेला पडली असतील मागच्या वेळी, तर त्यात एकनाथ शिंदेची मतं आहेत ना. ते बाजूला गेलेत. जसे राज ठाकरेंचा मुलगा माहीममध्ये पडला सदा सरवणकरांमुळे ही फॅक्ट आहे. आणि संदीप देशपांडे लढले, त्यामुळे तिथं तिरंगीतनं आदित्य ठाकरे आले ही पण फॅक्ट आहे. म्हणजे शेवटी लक्षात घ्या, की कॉम्प्लिमेंटरी, सप्लिमेंटरी एकमेकांना होतातच आहेत. काटाकाटी पण आहेत. त्यामुळे जी हिंदुत्वाची मतं असतील, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे. ते हिंदुत्व विरोधी आहेत असं कोणी म्हणणार नाही. राज ठाकरे हिंदुत्व विरोधी नाहीत. उद्धव ठाकरे हिंदुत्व विरोधी नाहीत. एकनाथ शिंदे हिंदुत्व विरोधी नाहीत. काँग्रेस आहे का? काँग्रेस सेक्युलर आहेत त्यांच्या भाषेतली इन कोट्स. कारण हे सगळे लोकं सिडो सेक्युलरच आहेत. तसे हे पण हिंदुत्वनिष्ठ आहेत का खऱ्या अर्थाने? क्लासिकल सेन्समध्ये आहेत की नाही मला माहीत नाही. पण ते वापरतात मुद्दा तो. तसं हे चारही पक्ष हिंदुत्वाचे असूनही
राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे फक्त मराठीपुरते छोटे करायचा डाव आहे का? मग ते एकत्र राहिले तरी हिंदुत्व लार्जर मोठं आहे. आणि ज्या क्षणी ते मराठीच्या बाजूने इतके टोकाचे जातील, त्या क्षणी हिंदी वोट बँक त्यांची लांब जाते. काँग्रेस स्वतंत्र लढली तर काय होईल? असे अनेक मुद्दे आहेत. ते ड्यू कोर्स ऑफ टाईम म्हणजे जागा वाटप, निवडणुका जवळ होतील तसे थोडेसे क्रिस्टलाइज होतील. पण आज मितीला भारतीय जनता पक्षाने हे वे केलं असेल, तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी वे केलं आणि उद्धव ठाकरेंना गरज का आहे? तर एकनाथ शिंदे लांब गेल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची पूर्ण पराभव झाला. लोकसभेच्या प्रमाणे यश मिळालं नाही. आणि काँग्रेस आणि शरद पवारांच्याबद्दल किती भरोसा ठेवावा हे त्यांना माहिती आहे. बरं, शरद पवारही क्षीण झालेले आहेत अजित पवार बाहेर पडल्यापासून. म्हणजे त्यांची पार्टी ऑर्गनायझेशन आपल्याला मुंबईत फायद्याची नाहीये. कारण शरद पवारांचा एकत्र पक्ष असताना मुंबईत फारसं स्थान नाही. एकनाथ शिंदे लांब गेलेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जर आधार मिळाला तर तो राज ठाकरेंचाच मिळेल थोडाफार. कारण एकनाथ शिंदे त्यांच्याकडे येण्याची सुतराम शक्यता नाही. भाजपकडे स्वतः जाणं त्यांच्या अहंकाराला पटण्यासारखं नाही. आणि त्या अहंकाराचं युद्ध झालंय. महाराष्ट्राचा जो काही विचका किंवा जी काही परिस्थिती झाली असं म्हणतात लोकं, त्याची माझ्या दृष्टीने कारणं आहेत. ती 8-10 व्यक्तींच्या अहंकाराच्या युद्धातली आहेत. जोड्या आहेत त्या. म्हणजे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आजपर्यंत होता. तो अहंकार कमी झालेला दिसतो. एकत्र आलेत. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, फडणवीस, उद्धव ठाकरे, फडणवीस, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, शरद पवार हे जे दुरावे आहेत, ह्या 8-10 जोड्यांमधल्या अहंकाराच्या युद्धातनं ही परिणती झाली. ती कोर्स करेक्शन व्हायला काही काळ जावा लागेल. म्हणजे एवढे मोठे उत्पात झालेत समजा 19ला, तर ते मांडव काढायला वेळ लागतो जेवढा घालायला लागतो, तसं हे उत्पात जायला 5-7 वर्ष तर लागतील ना. त्यामुळे आत्ताशी 24 झालंय, 1-2 वर्ष लागतील. कदाचित ते व्हायची वेळ महापालिका निवडणूक असेल किंवा पुढच्या असेंब्ली असेल, तेव्हा परत क्रिस्टलाइज होईल आणि सुबह का भूला शाम को घर लौट आए तो उसको भुला नहीं कहते. आता घराबाहेर पडलेत राज ठाकरे. उद्धव ठाकरेंच्या बोलण्यात तर एकीकडे हिंट आली, की ते शिवसेना असा उल्लेख केला. त्यांनी मनसे उल्लेख केला नाही. म्हणजे आपण सगळे शिवसैनिकच आहोत आशयाने. मग राज ठाकरे त्यांच्या पक्षात जाणार का? वेगवेगळ्या अलायन्सनी लढणार का? जागा वाटप करणार का? मग शिवाजी पार्कच्या जागा कोणाकडे येणार? मराठी बेल्टमधल्या कोणाकडे? हे सगळे प्रश्न आहेत ना. दुसरं आपण उदाहरण देताना खूप कॉशियसली द्यायला पाहिजे. विशेषतः राजकारण्यांनी. म्हणजे अनाजी पंतांनी अंतर्पाट दूर केला म्हणताना फडणवीसांना अनाजी पंत म्हणून संबोधना केली. ठीक आहे, ती लाईन असू शकते पॉलिटिकल. पण अंतर्पाट दूर केला तर काय? अहो, अंतरपाठ कोणाच्यात धरतात? भावाभावांच्यात धरतात का? आपण देतो त्या प्रत्येक उदाहरणाचा याला मॅथेमॅटिक्सच्या भाषेमध्ये कॉन्व्हर्स ऑफ द थेरम म्हणतात. तसा एक उलटा अर्थही निघत असतो ना, हाही विचार करायला पाहिजे. आणि तो न केल्यामुळे एका विश्लेषकाने पत्रकार आहेत मुंबईतले त्यांनी मांडलं, की अंतर्पाठ दूर केला म्हणजे काय? आता 2 भावांचं रूपांतर नवरा-बायकोत झालंय. आता समाजाला सांगावं लागेल बायको कोण, नवरा कोण? आणि मग हुंड्यामुळे लग्न मोडतं का सासूरवासामुळे मोडतं का नंडीच्या त्रासाने मोडतं? का एकत्र नांदतात दीर्घकाळ? हे बघावं लागेल. तर हे एका विश्लेषकाचं मत आहे. मी हे कोट अशासाठी करतोय, की हे प्रश्न सगळे जनतेच्या मनात येतात ना. त्याची उत्तरं कोण देतं आणि ती मिळणार नाहीत. म्हणून त्यांची प्रत्येकाचे हिशोब असतील. उद्धवनं आत्ता तरुणपणे राजची मदत घेतल्याशिवाय असं त्यांना वाटतंय म्हणून तर हात जोडलेत. नाहीतर आत्तापर्यंत ते बोलतही नव्हते ना एकमेकाशी. सदू आणि दादू म्हणजे बाळा नांदगावकरांना 2 तास बसवलं ना पाठवून सुद्धा फोन करून. तसं का नाही घडलं? कारण दोघांचीही गरज आहे. त्याशिवाय होणारच नाही. याच्या अरिथमॅटिककडे समजा आपण आलो, तर मी चुकत नसेन तर उद्धव ठाकरेंच्या कालच्या भाषणातही हिंदू मराठी मतदार अशा अर्थाचा उल्लेख होता. कालच्या पूर्ण त्या मेळाव्यामध्ये काँग्रेस नव्हती. मग नाना पटोले मराठीचे प्रतिनिधी नाहीत का? सपकाळ मराठीचे प्रतिनिधी नाहीत का? हा मुद्दा तर येतोच. यातनं असं दिसतं, की समजा हे 2 भाऊ एकत्र आले आणि हिंदू हा शब्द असेल, तर काँग्रेस त्यांच्यातून लांब जाणार का? आणि मग लोकसभेला जे झालं होतं, की काँग्रेसची पारंपरिक मतं ही ट्रान्सफर झाली होती उद्धव मशालीला. ठाकरेंकडे. ती मग आता परत जाणार का? तर मग शिवसेना मायनस काँग्रेसची ट्रान्सफर्ड मतं प्लस राज ठाकरेंची मतं, हे गणित नक्की कोणाच्या फायद्यात? हे बघा त्याच्यात अगदी ढोबळमानाने काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष हे एस्टॅब्लिश्ड राष्ट्रीय पक्ष आहेत एकेरी अवतरणातले. आणि शिवसेना, उबाठा सेना, अजित पवारांचा पक्ष, राज ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवारांचाही पक्ष. त्यांची राष्ट्रीय मान्यता गेली काही ते पर्सेंटेज मतांच्या सगळ्या विषयावर. तर हे पक्ष इसेन्शियली प्रादेशिक पक्ष. आज प्रादेशिक पक्षांचे वेस्टेड इंटरेस्ट लिमिटेड असतात. म्हणजे राज ठाकरेंना काही राजस्थानमध्ये जाऊन जिंकायचं नाही. एकनाथ शिंदेंना कुठेतरी जाऊन मध्य प्रदेशात लढायचं नाही. करतात प्रयत्न. अजित पवार सुद्धा दिल्लीत लढले की आणखीन कुठे लढले. पण ते नगण्य असतं. म्हणजे त्याला अक्षरशः लोणचं कोशिंबिरी इतकी किंमत नाही ताटामध्ये. पण ठीक आहे अस्तित्वासाठी मतं पर्सेंटेज वाढवून उद्या राष्ट्रीय पक्ष होणार ते राष्ट्रवादी वगैरे. परंतु राष्ट्रीय पक्ष जे 2 आहेत, मुख्यत्वे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस. या दोघांनाही राज ठाकरेंच्या बरोबर जाणं हे प्रॉब्लेमॅटिक होतं.
कारण त्यांनी बिहारी मुलांना मारले. ते प्रत्येक भाषणात मशिदीच्या भोंग्याच्या विरुद्ध बोलतात. मुस्लिमांच्या विरुद्ध जे बाळासाहेब भाषा करायची इतकी नसली तरी टोकाचीच भाषा करतात. बाहेरनं येणारे लोंढे परराज्यातनं त्याच्यावर ते प्रत्येक भाषणात बोलतात. आता हेच सगळं भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसच्या पक्षाने कसं पडेल? म्हणूनच विधानसभेला सुद्धा बिनशर्त जो पाठिंबा दिला उद्धव ठाकरे यांच्या भाषेत, तो बिनशर्त पाठिंबा घेताना राज ठाकरेंना युतीत घेतलं नव्हतं, महायुतीत. कारण त्यांना घेतलं तर ही मतं लांब जाऊ शकतात ना. आणि तीच अडचण उद्धव ठाकरेंची होऊ शकते, की उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले, तर काँग्रेसला त्यांच्या वोट बँकला कसं सांगता येईल? दलित मुस्लिम ही मेनली वोट बँक आहे. समजा त्या वोट बँकमध्ये डिव्हिजन होणार ना, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि समजा काँग्रेस त्यांच्याबरोबर आले, डावे पक्ष आले, सगळे आले, तरीसुद्धा मुंबईमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत आणि नेते आहेत, त्याच्यामध्ये मुस्लिम भागातले किंवा असे आहेत. पण मराठी माणूस त्यांना वोट देत नाही असं नाही आहे ना. मराठी माणसंही त्यांचे वोटर आहेत. म्हणजे कट्टर काँग्रेसचे मराठी वोटर आहेत, कट्टर भाजपचे मराठी वोटर आहेत, कट्टर राष्ट्रवादीचेही मराठी वोटर आहेत. पण त्यांची संख्या कमी आहे तुलनेत. कारण राष्ट्रवादीचं एकूणच मासबेस कमी आहे मुंबईतला बॉम्बे पालिकेच्या दृष्टीने. त्यामुळे हे जर लक्षात घेतलं तर काँग्रेस सहजासहजी राज ठाकरेंच्या बरोबर जाईल असं नाही. भाजपला सत्तेबाहेर ठेवायचं त्यावेळेला ते आले, मुख्यमंत्री बनवायला उद्धव ठाकरेंना. पण निवडणुका लढताना ते जर यांच्याबरोबर जात आहेत असं दिसलं, कारण मुंबई पालिका आणि बिहारची इलेक्शन एकत्र येणार आहे. बिहारमध्ये हे परवडतं का? काँग्रेसला किंवा भारतीय जनता पक्षाला राज ठाकरेंना बरोबर घेणं ते अवघड असतं. म्हणून राज ठाकरेंशी कागदावरचा ओपन अलायन्स न करता हे लोकं टॅसिट अंडरस्टँडिंग करतील, की तुझा उपयोग मला उद्धव ठाकरेंना पाडण्यासाठी आहे किंवा इन धिस केस एकनाथ शिंदेंना पाडण्यासाठी. म्हणजे उद्धव आणि राज एकत्र आले, तर आपण दोघे मिळून ठिकठिकाणी एकनाथ शिंदेचा आणि भाजपचा पराभव यासाठी येतील, जिथे मराठी पट्टे आहेत तिथे. पण तिथे सुद्धा वॉटर ऑलरेडी हॅज बीन टेस्टेड आणि 82 आणि 84 ही शिवसेना आणि भाजप यांची जर ताकद असेल नगरसेवकांची 227 मधली, आता भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे. ते प्रभाग रचना करणार. 4 प्रभाग, 3 प्रभाग एकत्र झाले, की व्यक्तिगत माणसाच्या करिश्म्यापेक्षा चिन्हाला महत्त्व येतं. मग तोही एक त्यांना ॲडव्हांटेज मिळतो. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नात काँग्रेस वेगळी लढली, तर उद्धव ठाकरेंना मिळालेली मुसलमानांची मतं त्यांच्याकडे येतील का डिव्हाईड होईल? कारण मुस्लिम वोट्स डिव्हाईड होत नाहीत. स्ट्रॅटेजिक वोटिंग करतात. असा आत्तापर्यंतचा अभ्यास आहे. म्हणजे मी जाती धर्माधारित विश्लेषण करत नाही. पण आत्ता हे न करणं हे म्हणजे आत्मवंचना ठरेल. कारण हे वास्तव आहे सामाजिक. हं. त्यामुळे ती जी वोट बँक आली होती उद्धव ठाकरेंकडे लोकसभेला किंवा इव्हन विधानसभेला, कारण ते त्यांचा शत्रू नंबर 1 भाजपच आहे. त्यांना ते मतदान करत नाहीत. असं मेनली दिसतं. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जेवढ्या महिलांनी मतदान केलं, त्यांच्यापैकी 1% महिलांनी आदित्यनाथांना मतदान केलं भाजपला, अशी एक आकडेवारी. त्या कितपत खऱ्या-खोट्या माहिती नाही. पण वन ऑफ द स्टॅटिस्टिक्स इज लाइक दॅट. तसं ट्रिपल तलाक असेल, काही गोष्टींमुळे काय 2-5 मुस्लिमांनी दिली, तरी मेजॉरिटी मुसलमान वोटर हे काही भाजपला मत देतील असं वाटत नाही. मग पालिका निवडणुकीला काँग्रेस जर वेगळी लढली, तर त्यांना तो ऑप्शन असतोच. मग ते ठिकठिकाणी बघतील, की जिथे भाजपला हरवणारा कोण आहे, तिकडे ती मतं जातील. तर ते काही ठिकाणी काँग्रेसला देताना दिसतील, काही ठिकाणी उद्धव ठाकरेंना देताना दिसतील. हे उघड आहे आणि त्यांचं जागा वाटप कसं ठरतंय आणि त्यांची अहंकाराची लढाई जागा वाटपात कुठे कशी क्लॅश होते, ते त्यावेळेला ठरेल. ते इतक्या लवकर सांगणं अवघड आहे. तसंच भारतीय जनता पक्षाला राज ठाकरे तिकडे गेल्यानंतर उत्तर भारतीय जास्ती कन्सॉलिडेट इकडे होता. जसं हे मारहाणीचं प्रकरण आहे. तो माणूस चुकीचा वागला म्हणून मारला असलं तरी सगळी हिंदी चॅनल्स आज ते दाखवतात. राज ठाकरे भाषणात ते म्हणाले, "नाही म्हणजे तुम्ही मराठी चॅनल नाही, हिंदी." ते अजेंडा घेऊन चालवण्यासारखे राज ठाकरेंच्या विरोधात चालवतात. ते काय बॅलन्स रिपोर्टिंग करतच नाहीयेत. त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर आहेत आणि हिंदी बेल्टमधली जी माणसं मुंबईत राहतात, ते काही मराठी चॅनल्स बघत नाहीत ना दिवसभर. ते तीच बघतात. त्यांच्यातले वोटर्स वाढतील कदाचित भाजपकडे जाणारे, त्या सगळ्या प्रकारात. ही पण शक्यता आणि एक्झॅक्टली तो प्रयत्न जी-आर काढण्यापासून आत्तापर्यंत चालू आहे का? कारण आत्ता टार्गेट फक्त मुंबई पालिका निवडणूक हे आहे. सगळ्या महापालिका आहेत. पण मुंबई जिंकणं हे जे आहे, जसं दिल्ली जिंकली, पार्लमेंट जिंकलं, की 1-2 राज्य गमावली तरी काँग्रेसला चालायचं. फार मनावर दिल्लीत आहे ना सत्ता बास. तेच भाजपची काँग्रेस होत चालली आहे आणि तशीच मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना आता बी जिंकणं, हे अर्जुनाला ते पक्षाचा डोळा म्हणजे बी आहे. त्यासाठी ते वाटेल त्या थराला जातील आणि त्यातनाच एक भाग जी-आर असू शकतो, असू शकतो. आणि ही मुस्लिम वोट्स आहेत, त्याची डिव्हिजन होऊ शकते वेगळे लढले तर. पण ते स्ट्रॅटेजिकली बघतील. भाजपला कोण हरवतं तिकडं जा. असं एक स्टॅटिस्टिक सांगतं, की 27%च मध्ये मराठी मतं आहेत. उरलेल्या 73% मतांचं अधिकाधिक कन्सॉलिडेशन याच्यामुळं भाजपकडे होणं आणि मूळ मराठी भाजपचा जो मतदार आहे, जो काय संघाच्या बांधीतनं असेल, इतर ठिकाणच्या बांधीतनं असेल, ह्याच्यामुळं उलट मराठी अशी निवडणूक होणं भाजपला जास्त सोयीची आहे का हिंदू-मुस्लिम किंवा इतर मुद्द्यांवर होण्यापेक्षा?
मी तुम्हाला सांगू का हिंदू, मुस्लिम किंवा म्हणजे कटेंगे-बटेंगे हा जो नारा होता दॅट वॉज आउट ऑफ डेस्परेशन आफ्टर लोकसभा बॅकलॅश. म्हणजे लोकसभेमध्ये जे काही डिबॅकल झालं, राष्ट्रीय पातळीवर 240, मग महाराष्ट्रात 23 वरनं 9 वर सिंगल डिजिटमध्ये ही खासदार संख्या झाल्यावर आणि फडणवीस सगळ्या पक्षांमध्ये असलेल्यापैकी एक क्वालिटी लीडरशिप आहे का? तर आहे. त्यामुळे म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एका पेडेस्टलला आणले ना भारतीय जनता पक्षाने. कोणी सांगावं उद्या काही काळ जेव्हा फडणवीस दिल्लीला गेल्यावर अजित पवारांनाही त्या लेव्हलला आणतील. म्हणजे मी त्या माणसावर टीका केली तर तू आहेस का त्या लेव्हलचा? तर आहे बाबा. तर हा प्रयोग चालू आहे ना महाराष्ट्रात. त्याच पद्धतीने या निवडणुकांमध्ये प्रॉस्पेक्ट जास्ती असणं किंवा नसणं याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हिंदू-मुस्लिम किंवा हिंदी बेल्ट अमुक-तमुक हे करतात. सगळ्या गोष्टी करतात. आणि जसं युद्धात आणि प्रेमात सगळं क्षम्य आहे, तसं साम, दाम, दंडभेद जिंकणं हे महत्वाचं. आणि महाराष्ट्रात राजकारण विधिनिषेध शून्य झालंय का? तर झालंय. ते वास्तव आहे. ते मान्य करावं पाहिजे. त्यात तुम्हाला मला लाजण्यासारखं काही नाहीये. कारण तुम्ही आणि मी ते राजकारण करत नाही. आपण ते ऑब्झर्व्ह करतोय. आणि ते विधिनिषेध शून्य दिसतंय आपल्याला. काल ज्याच्यावर 70,000 कोटीचे आरोप केले त्याला घेतलंय बरोबर. तो फडणवीसांचा फोटो व्हायरल झाला. त्या सगळे ज्यांच्यावर क्रिमिनल आहेत असे आरोप केले त्या सगळ्यांमध्ये एकटेच फडणवीस होते भाजपचे. बाकी सगळे तेच लोक होते ज्यांच्यावर ते आरोप करत होते. आणि हे राजकारणाचं वास्तव आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला पुढे चालत राहायला लागतं ना. त्यांनाही चालत राहावं लागतं, आपल्याला बघत राहावं लागतं आणि विश्लेषण करावं लागतं. म्हणून भारतीय जनता पक्ष हिंदू-मुस्लिम, प्रादेशिकवाद, मराठी-अमराठी, हिंदी बेल्टची मतं याच्या सगळ्याच्या बरोबर त्या मतदारसंघातले टक्के वाढणं, विजयाची शक्यता वाढणं याच्यासाठी करावं लागेल ते सगळं करतात आणि त्याच्यामध्ये अनेक किस्से सांगता येतील. म्हणजे एक फार मोठे नेते विदर्भातले आहेत, अदर दॅन फडणवीस अर्थात, की ज्या नेत्याला विधानसभेच्या वेळेला, हे मी तुम्हाला सांगतोय मे बी 14ची किंवा 19ची निवडणूक. त्या 19ची असेल कदाचित. त्यावेळेला त्या नेत्याला सांगितलं होतं, त्यांना मी भेटायला गेलो होतो इलेक्शनच्या दौऱ्यावर आणि रात्री ते 2ला घरी येतील असं कळलं. फोन केला. ते म्हणाले, "अरे बाबा मी 1:30-2ला येतोय." म्हटलं, "काय एवढं काय? मी तर सहज निवडून येणार." "तसं नाही," म्हटले, "आल्यावर सांगतो. तू ये रात्री 2ला." एक दिल्लीतला पत्रकार होता आणि एक कर्नाटकचा पत्रकार. त्यांना म्हटलं, "याल का?" "येतो," म्हणले. रात्री 2ला भेटलो. त्याच्या घरात 1000 लोकं होते. त्यांच्या मीटिंग झाल्या आणि 3:30ला तो नेता आम्हाला भेटला. आणि मी पहिला प्रश्न तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम? तुम्ही रात्री 3-3 पर्यंत काम करता. तुमची सोपी निवडणूक आहे खरं मतदारसंघात. ते म्हणले, "बाबा, राक्षसाचा फोन आला होता." "काय राक्षसाचा?" म्हटलं, "कोण?" ते म्हणाले, "अमित शहाचा फोन." म्हटलं, "राक्षस?" "कामं करतो ना, अल्लाउद्दीनच्या राक्षसासारखं काम करतो." म्हणे. म्हटलं, "बरं." ते म्हणाले, की त्यांनी मला सांगितलं, की तुम्ही निवडून या, मंत्रिपद मिळेल. पण बाजूच्या 8 मतदारसंघाचं स्टॅटिस्टिक्स सांगितलं जिल्ह्यातलं आणि सांगितलं, की या मतदारसंघात आपण 3,000 ने मागे आहोत, इकडे 2,000 ने असं त्यांनी सांगितलं. आणि तो म्हणला, "तुला 72 तास दिले. 72 तासात या मतदारसंघात जर आपण पॉझिटिव्ह आलो, तर चांगलं खातं मिळेल, नाहीतर फालतू खातं." मग तो म्हटला, "मला 72 तास दिलेत. शैलेंद्र भाऊ, आता 48 तास होत आहेत. मी आज 6 मतदारसंघात लोकं वाढवले आमची मतं. ते सगळं केलंय मी काम. आता मी निश्चिंत आहे. आता त्याचा उद्या रात्री फोन येईल मला, की झालं सर. आता चांगलं खातं." असं जर काम करत असतील आणि त्या तुलनेत असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. म्हणजे चपराशाच्या पोस्टला 10,00,000 अर्ज येतात. पोलीस भरतीला चेंगराचेंगरी होती, इतकी गावातनं मुलं येतात. त्यावेळेला जर मला सहजपणे ह्यांना लोकं कंटाळले, की मला सत्ता मिळेल, असं जर करत असतील, तर हा कॉम्पिटिटिव्हनेस आहे का? म्हणून 2 भाऊ एकत्र आले. ते एकीकडे दुबळे असल्यामुळे आणि दुसरीकडे स्ट्राँग होण्याची इच्छा आकांक्षा आहे आणि त्यात एक्स फॅक्टर जो आहे, तो राज ठाकरेचा आहे. आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार अतिशय उत्कृष्ट वक्ते आहेत. पॉलिटिकल वक्तृत्व म्हणालं, ओरेटरी तर. तुलनेने मी फडणवीसांना तितका चांगला वक्ता मानत नाही. पण विरोधी पक्षांच्या वतीने बाजू मांडणारा सगळ्यात पॉवरफुल नेता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक्झॅक्टली लॅक्स इन ओरेटरी हे त्यांनाही माहिती. ते मान्य नाही करणार स्वतः, पण त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांचे सल्लागार काही सगळे वाईट नाही आहेत. त्यामुळे आत्ता सुद्धा सदू-दादूमध्ये दादूनी सदूबरोबर जाणं ही त्यांची गरज आहे आणि ती त्यांनी ओळखून ते कंगोरे कोइन्साईड होतील असं केलं आणि हे कालच्या भाषणातनंही दिसलं. हे एकनाथ शिंदे किंवा भाजप टीका करतात, राज ठाकरे छान बोलले, हे वाईट बोलले. ती पॉलिटिकल असेल. पण ऑन एन एव्हरेज इम्प्रेशन जर तुम्ही तुम्ही स्वतःही तटस्थपणे पहा दोन्ही भाषणं, लक्षात येईल राज ठाकरे किती सरस बोललेत आणि किती मुद्देसूद बोललेत. आणि हे असे काही मुद्दे उपस्थित करतात, की जे कदाचित बुमरँग होऊ शकतात. आणि हे जर वारंवार पाहिलं, तर त्यांना एक्झॅक्टली गरज ती आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंचा अनुभव मुख्यमंत्री पदाचा आहे. मला ते राजकारणी म्हणून राज ठाकरेंपेक्षा उजवे वाटतात, हेही रेकॉर्डवर सांगतो. पॉलिटिशियन म्हणून उद्धव ठाकरे उजवे वाटतात, राज ठाकरेंपेक्षा. पण आज मुलूक मैदान तोप म्हणून प्रचार करायला राज ठाकरे आणि राजकारण करायला उद्धव ठाकरे असं जर कॉम्बिनेशन झालं, तर तेही लेथल होऊ शकतं आणि एकावर एक 11 होऊ शकतात.
कदाचित एकावर 1, 121 पण होऊ शकतात. 1 आणि 1 2 आणि परत 1 अशी 121. पण ऑल धिस डिपेंड्स अपॉन व्हॉट काइंड ऑफ परफॉर्मन्स दे गिव्ह. जागा वाटप कसं होतं, काय पॉलिटिक्स ते करतात हे त्यावेळेला ठरेल. आज सांगणं अवघड. भाजप आणि शिवसेनेचं मोठा भाऊ कोण याच्यावरून वाजलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वय काल कोणी पहिल्यांदा भाषण केलं आपण अलीदा ठेवू. समजा हे असेच एकत्र राहिले तर यांच्यातला मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण? का दोघं इक्वल? मला असं वाटतं, की अ, आपण अ, गृहीतकं वगैरे असं करण्यापेक्षा फॅक्च्युअली समोर काय आलंय ते बघूया. आणि त्याच्यात आधी भाषण आणि नंतर भाषण हा पण मुद्दा नाही. मला असं वाटतं, की शरद पवार पॉवरफुल नेते आहेत किंवा ग्रेट नेते आहेत. तर मी बऱ्याचदा त्यांच्यावर टीका करतो आणि मला ते तितके मोठे नेते वाटत नाही. मग त्याचं मी कारण सांगतो आणि मग शेवटी काय सांगतो, की मोदींच्या मागे भाजपसारखी रचना आहे. मग ममताच्या मागे अमुक आहे. 2 मुळात राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची तुलना करतात नेत्यांची ती अप्रस्तुत आहे. म्हणजे पवारांची चंद्राबाबूंशी त्यांनी स्वतःचं राज्य आणलं, ममतांनी आणलं असं मी नाही करत. ते योग्य नाही. पवार मोठेच नेते आहेत. पण तरी देखील ते इतके मोठे नाहीत म्हणूनच प्राईम मिनिस्टर झालेले आहेत. किंवा त्यांना डबल डिजिट खासदार आणता आले नाही, ती त्यांची ताकद आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागतात. तसं राजकारणामध्ये एखाद्याचं मोठेपण कसं मांडायचं? तर राजकारणातला सी लिहिला, तर पोस्ट हेडमध्ये राज ठाकरेंची पोस्ट हेड काय आहे? मनसेचे अध्यक्ष हीच आहे ना, त्याच्यावर काय पोस्ट आहे? उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत ही तर फॅक्ट आहे ना. त्यामुळे धिस इज अ एस्टॅब्लिश्ड फॅक्ट ॲज फार ॲज त्यांनी एकत्र यायचं ठरवलंय. त्याच्यात हे दोघांनी मान्य केलं असणार आहे, की उद्धव ही सीनियर आहे. 100% मान्य केलं असेल. म्हणजे त्यांना शेवटी बोलायला दिलं ते मोठे म्हणून वगैरे असं नाही. ते क्रम त्या दोघांचीच भाषणं झाली आहेत. बट स्टिल राज ठाकरे हे मान्य करून त्यांना मोठेपणा देतील, असं मला वाटतं आता. आणि उद्धव ठाकरेंच्या त्यांच्यामुळे ते ठरलंही असेल. त्या सगळे निर्णय दोघं मिळूनच करतील. उद्या एकत्र लढले तरी. पण ते दाखवताना असेल, की दोघांनी एकत्र केलेत. पण उद्धव ठाकरे पॉलिटिक्स पार्ट सांभाळतील आणि राज ठाकरे यांच्यावरचं आक्रमण म्हणून जास्ती चालून जातं. म्हणजे सेनापती रणांगणातले राज ठाकरे असतील. उद्धव ठाकरे भाषणं करतील. पण राज ठाकरेंच्या पॉवरफुल भाषणाचा अधिक फायदा होईल आणि सत्ता आली तर उद्धव ठाकरेंच्या शहाणपणाचा जास्ती फायदा होईल असं मला वाटतं. म्हणजे राज ठाकरेंची सत्ता आली तर त्यांना राबवता येत नाही असं नाही. नाशिकमध्ये त्यांनी केली आहे सत्ता. पण लार्जर लेव्हलला 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा अनुभव ही काही अशी हवेत जाणारी गोष्ट नाहीये. राजकारणात ती प्रत्येक व्यक्ती शिकत असते. म्हणजे राज ठाकरेंनी जी उदाहरणं दिली, इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले वगैरे, दादा भुसे मराठी मीडियममध्ये शिकले आणि मंत्री झाले. तर हे इंग्रजीत त्याला कंपेअरिंग अनकंपेरेबल्स. म्हणजे तुम्ही एखाद्याशी वादामध्ये जिंकू शकता, पण म्हणून तुमचा मुद्दा बरोबर आहे असा नाही. मुद्दा चुकीचा असूनही त्याला वाद घालता आला नाही म्हणून तुम्ही जिंकत असाल. तो मुद्दा बरोबर नाहीये. महाराष्ट्रामध्ये मंत्री व्हायला वसंतदादा चौथी शिकलेले किंवा शिकलेले पण मुख्यमंत्री होते आणि खूप ग्रेट मुख्यमंत्री होते. त्यामुळे कुठल्या भाषेत शिकतो, काय शिकतो याच्यापेक्षा राज ठाकरेंच्याबद्दलचा जो आक्षेप आहे, की बॉम्बे स्कॉटिशमध्ये मुलं शिकली. त्यावेळेला राज ठाकरे मराठीचं ज्यावेळेला खांद्यावर पालखी घेतात, तेव्हा त्यांची मुलं इंग्रजी शिकली, तर त्या मराठी पालखी जी असते, त्याच्याकडे बघण्याची दृष्टी डायल्यूट होते लोकांची. आणि शेवटी नेत्यांना लोक फॉलो करत असतात. ही अडचण आहे. तुम्ही इंग्रजी मीडियममध्ये घातलं म्हणून मी इंग्रजी आर.आर. पाटलांनी मराठी मीडियम घातलं, तर ते लोकांना चांगलं वाटतं. अरे बघा घातलं. अनिल अवचटांनी मुलांना पालिकेच्या शाळेत घातलं, तर लोकांपुढे ते कारण ते काही समाजाला दिशादिग्दर्शन करत असतात. त्यामुळे राज ठाकरेंची किंवा उद्धव ठाकरेंची मुलं शिकली तर प्रॉब्लेम म्हणजे बाळासाहेबांच्या मराठी इन्स्टिट्यूटने कोणी शंका घेतली नाही. ते इंग्लिश मीडियममध्ये शिकले का? तर हे त्या ज्यावेळेला नारायण राणेंवर त्यांनी त्यांच्या पर्टिक्युलर भाषेमध्ये टीका केली, विशिष्ट भाषेत आणि त्यावेळेला ते जे इंग्रजी बोलले, की इंग्रजांच्या बाहेर तेव्हा मी म्हटलं, "काय कळतंय याला?" म्हणून शिवी देऊन आणि ते इंग्लिशमध्ये जे फाडफाड तर बाळासाहेबांना इंग्लिश यायचं हे लोकांना माहिती होतं. मग त्यांनी इंग्लिश पेपरात काढून काढली हेही मागच्या पिढीला माहिती आहे. पण बाळासाहेबांच्या मराठी वृत्तीनिष्ठा किंवा ही कुठे शिकलं याच्यापेक्षा आचरणावर असते आणि जे नेते लोकांना काही सांगतात त्यांचं आचरण म्हणजे साधन शुचिता मेन्स आणि एंड्समध्ये फार फरक असू नये म्हणून ही टीका केली जाते. त्यामुळे त्याने माझी मुलं इंग्रजीमध्ये शिकली. मग मग म्हणजे काय? मग पुढे काय? काही नाही. हा मुद्दा इलेक्शनला विरोधी जाईल का? आणि हे सगळं तुम्ही मी डिबेटमध्ये जिंकण्यापेक्षा लोकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि या व्यवहारामध्ये राजकारणाच्या मतदार राजा का म्हणतात? तर तोच देव आहे. त्याचीच पूजा हे बांधतात. विठ्ठल कोण आहे राजकारण्यांचं? तर मतदार आहे. आणि सत्ता हे त्यांचं अल्पकालीन साध्य आहे, की ज्याच्यातनं त्यांना लोकांना सर्व्ह करायचं आहे शेवटी. आणि माझी मुलं इंग्लिशमध्ये शिकली तर काय? मग काय? मग काय अशा भाषेत तुम्ही लोकांना विचारणार आहात का? विचारून बघा काय होतं कळेल तुम्हाला. ह्या सगळ्या गणितात दिसतंय तर मुंबईसाठी लूजर फडणवीस दिसत नाहीत, पण एकनाथ शिंदे दिसतात का? की समजा हे तुम्ही म्हणताय जसं 1+1 121 झालं, तरी भाजपचा कोर मतदार आता हालताना दिसत नाही फारसा. नॉन मराठी तर हालणारच नाही. मग एकनाथ शिंदेंना जे एस्टॅब्लिश करायचं आहे पुन्हा एकदा,
की मी उपमुख्यमंत्री झालो तरी माझीच खरी शिवसेना. तर ते कट टू साइज होतायत काय? कट टू साइज होण्यापेक्षा मला असं वाटतं, की अ, कुठलीही कम्युनिटी विषय नाही व्यापारामध्ये मला तर ₹10 चं नुकसान होणार असेल, त्याच्याऐवजी ₹5 चा फायदा आला, तर तो ₹15 चा फायदा मानतो. किंवा ₹5 चा फायदा होणार आहे, त्याच्याऐवजी ₹20 चं नुकसान झालं, तर ₹25 चं नुकसान. हे जे गणित आहे, तसं एकनाथ शिंदेचं बलस्थान कुठे आहे? तर ठाण्यामध्ये आहे. हं. ठाण्यामधल्या महापालिका कल्याण डोंबिवली असेल, मीरा भाईंदर असेल, पालघर असेल, ठाण्याची म्युन्सिपल त्यांचं वर्चस्व आहे ना. निर्विवादपणे ते मोठे नेते आहेत आणि तिथे ते खूप गोष्टी करू शकतात आणि तिथे ते घुसूही देत नाहीत कोणाला. त्यांच्या दृष्टीने एक्स्ट्रा टेरिटरी आहे मुंबईची. मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या टेरिटोरियल अँबिशन्स एक्सपांड झाल्या. म्हणजे मुंबईत त्यांच्या मागे आले का आमदार? आले ना, ते शिवसेनेतलेच आले ना. म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेतलेच सदा सरवणकर आहेत ना. ते त्यांच्याकडे आले. त्यामुळे त्यांना ती टेरिटोरियल अँबिशन आहे. सदा आहेत तर मग तिथले आपल्याला 4 नगरसेवक येतील. काही नगरसेवक आले ते कोणाचे आहेत? उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेचेच आहेत. बाळासाहेबांचेच आहेत. ते आलेत. काही कारणांनी आले असतील. त्यामुळे ते एक्सपांड झालेत. आता त्या एक्सपान्शन झालेल्या गोष्टीला शिवसेना फुटल्यानंतर महापालिकेची निवडणूक झालेली नाही. विधानसभेची झाली आहे आणि त्यात त्यांनी सिद्ध केलंय, की त्यांच्या पक्षाची ताकद काय आहे आमदार आणण्याच्या बाबतीत. ती नगरसेवकांच्या लेव्हलला ट्रान्सलेट होते का? ती झाली असती. पण त्यात राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंबरोबर गेले, तर त्यांना खीळ बसणार हे उघड आहे. कारण त्यांचा वोटर कॉमन आहे. जसं शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा ग्रामीण महाराष्ट्रातला वोटर कॉमन आहे. भारतीय जनता पक्ष हा शहरी तोंडवळ्याचा पक्ष आहे. तेव्हा ग्रामीण भागात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हीच लढाई असणार आहे ना. ती वोट बँक क्लॅश होणारी आहे ना. तर ते एकत्र आले तर प्रश्न येणार आहे. कारण दोघांच्यातलं एकाला तिकीट मिळालं तर दुसरा काय करेल? त्याच्यावर भवितव्य आहे. कारण भारतीय जनता पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार मिळायचा नाही आमदारकीला. आता कोण आहेत त्यांचे खासदार किंवा आमदार? हे सगळे काँग्रेस आणि एन-सी-पीतच आलेले आहेत. फोडून घेतलेलेच आहेत. तीच गोष्ट एकनाथ शिंदे लूजर किंवा रिसिव्हिंग एंडला असतील का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र झाले, तर त्याचा जो फटका बसेल त्याच्यात तो भाजपला बसणार आहेच काही ठिकाणी. पण भारतीय जनता पक्ष आज इतका दुबळा नाहीये, की तो या दोघांना एकत्र आल्यावर सुद्धा हेड ऑन घेऊ शकणार नाही. तर गरबगडीत होऊन बसेल. हे त्या मुख्यमंत्र्यांच्या रिएक्शनवर नाही दिसलं. त्यांचे जे प्रवक्ते बोलतात त्याच्यावर नाही दिसतंय. म्हणजे मराठीचा ठेका काय फक्त शिवसेनेकडे आहे का? 82 आणि 84 जागा आल्या तेव्हा मराठी माणसांनी वोट केलंच आहे ना भाजपला. मनसेचे तेव्हा 7 आले होते. म्हणजे काय सगळे मराठी माणसं उद्धव ठाकरेंकडे गेली होती का? असं नाहीये. त्यामुळे काँग्रेसला मराठी माणसांची मतं मिळतात. एन-सी-पीला जी काही थोडी मिळतात त्यात मराठी माणसांची आहेतच ना मतं. तसं शिंदे नुकसान जर झालं या दोघांच्या एकत्र येण्याचं, शिंदेना जास्त होईल हे बरोबर आहे. पण शिंदेचं त्या मगाशा व्यापारातल्या हिशोबाप्रमाणे होणाऱ्या संभाव्य फायद्यातलं नुकसान आहे. त्यांच्या टोटल अखंड झालं. गल्ल्यामधल्या बॅलन्समध्ये ते वाढलेले आहेत. त्यात थोडं नुकसान होईल. मूळ भांडवल त्यांचं काय माहिती ते. ठाण्यात ते हात नाही लावू देत कोणाला फार. एकत्र आले तिथे फटका बसेल का? नशीब बसेल थोडा. पण तिथेही त्यांना भाजपच्या वाढलेल्या ताकदीचा आणि शिंदे 2.25 वर्ष मुख्यमंत्री झाल्यामुळे वाढलेल्या ताकदीचा. कारण त्यानंतरची पहिली निवडणूक आहे तिथे. ठाण्यात सुद्धा 17 नंतर आता पहिली पालिकेची निवडणूक होईल. मग तिथं त्यांची ताकद वाढली नाही का? स्वतः शिंदेची लाडकी बहीणमुळे ताकद खूप वाढली आहे. हं. लाडके बहिणीचे भाऊ आहेत ना ते. म्हणजे शिवसेनेच्या जे शिंदेकडे आलेले नगरसेवक वगैरे आहेत, त्या व्यतिरिक्त जे उद्धव ठाकरेंकडे राहिलेत, त्यांच्या सेनेचे सगळे कट्टर शिवसेनेला आणि राज ठाकरेंना मतं देतील हे निश्चित आहे. पण काही ठिकाणी मनसे आणि उबाठामध्ये जी जागा वाटपात कॉन्फ्लिक्ट येईल, तिथे माझ्या पक्षाच्या माणसाला तिकीट दिलं नाही म्हणून जे नाराज असतील ते शिंदेकडे जाऊ शकतात ना काही. हे पण आहे ना. मेनली शिंदेंना फटका जास्ती बसेल भाजपपेक्षा हे बरोबर आहे यांच्या अलायन्सचा. पण शिंदेंना प्रचंड फटका बसेल असं मला वाटतं. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात मी थोडं ब्रॉडर जातो. आपण कालची घटना, त्याचे संभाव्य परिणाम सगळे बोलले. तुम्ही सातत्यानं राजकारण कव्हर करत आलाय. आत्ताही विधिमंडळात रोज असता. काय चालू आहे नक्की? सगळेच सरप्राईजमध्ये होते. एक अधिवेशन होऊन गेलं. जिंकलेल्यांना माहीत नाही आपण एवढे मोठे कसे आलो. हारलेले अजून सावरतायत. आत्ता महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती काय आहे? मगाशी जो उल्लेख झाला, विचका झाला असं काही लोकं म्हणतात. पण मी म्हणजे पॉलिटिक्स कव्हर करताना कमालीचा आशावादी पद्धतीने करतो आणि त्याचं कारण असं, की अनेक लोकं हा मुद्दा मांडतात, की बाहेरच्यांना घेतलं निष्ठावानांनी सतरंजा उचलायच्या. राजकारण, सिनेमाचं क्षेत्र, क्रिकेटचं क्षेत्र, गावस्करचा मुलगा आहे म्हणून नाही टेस्ट खेळू शकत. खेळला तरी यशस्वी होऊ शकत नाही. अमिताभचा मुलगा आहे म्हणून सगळे सिनेमे हिट नाही होणार. चांगला असेल तर हिट होईल आणि सिनेमा हिट व्हायला जितक्या कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, म्हणजे नुसता हिरो चांगला नको, पटकथा, बऱ्याच गोष्टी. तेच बिझनेसमध्ये आहे. तेच राजकारणात. तर राजकारणात यशस्वी व्हायला फक्त लिगसी म्हणून नाही माणूस यशस्वी होत आणि हे अनेकदा सिद्ध झालं.
तसं आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात विचका झाला असं मी म्हणणार नाही. आयडिओलॉजी राहिली नाही. विधीशी निषेध शून्यता आलेली आहे. काल ज्याला चोर म्हणतो त्याला साव म्हणतो, शेजारी बसून घेतो. हे सगळं बोललो आपण मगाशी. पण विधानसभेमध्ये म्हणजे राजकारण हे व्यापक आणि इलेक्शनमधनं येणारं सरकार ही पुढची गोष्ट. जी आज महाराष्ट्राला गव्हर्न करणारं सरकार आहे, ते अभूतपूर्व मेजॉरिटीचं आहे. आणि तरीही सरकार काही काम करतंय असं वाटत नाही. जनतेलाही वाटत नाही, असं मला वाटतं. माझं इम्प्रेशन जे आहे ते. म्हणजे मी जनतेच्या वतीने बोलण्याइतकं मला जनतेची नस प्रत्येकाची माहिती आहे असा दावा मी करणार नाही. पण जे दिसतंय ते असं दिसतंय, की सरकार चाललंय असं काही वाटत नाही. सरकार काही एफिशियंटली काम करते. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट चाललेत, उद्घाटन होत सगळं होतंय. पण सरकार इफेक्टिव्हली चाललंय असं काही दिसतच नाहीये. फिजिकली आम्हाला जाणवत नाही. कव्हर करणाऱ्यांनाही जाणवत नाही. तसंच अपोझिशन कधी नव्हतं एवढं क्षतिग्रस्त आहे. म्हणजे 10% आत असल्यावर त्यांना विरोधी पक्षनेता मिळत नाहीये. पण विधानसभेत सुद्धा विरोध का होत नाहीये? अरे आपण आता तावातावाने बोललो तर बाकीचेच कोणीतरी जातील उद्या भाजपमध्ये असं वाटायला लागलंय. ही भीती आहे ना. म्हणजे शरद पवारच जातील का? म्हणजे शरद पवारांच्या पक्षात जयंत पाटील जातील का? मग रोहित पवारांचाच आग्रह का? अशा अनेक चर्चा होतात. त्यामुळे अनसर्टॅनिटी जी आहे, तीच सगळ्यात मोठा एलिमेंट आहे. आणि तो कोणाकोणाला ग्रासून आहे, तर काहींना मंत्री व्हायचंय. मग आपण काय बोललो तर कारवाई होईल का? म्हणजे एक सुधीर मुनगंटीवार आहेत भारतीय जनता पक्षात, की जे विरोधी पक्ष नेत्याची भूमिका मांडतात असं बजेट सेशनलाही बातम्या दिल्या आम्ही. म्हणजे मी दोनदा ती बातमी दिली आहे, अनेकांनी दिली आहे. आजही लोकं म्हणतायत, की विरोधी पक्षनेत्याचा रोल सुधीर मुनगंटीवार बजावतात. आता मग ते का बजावतायत? म्हणजे त्यांचं काय लगेच फार नुकसान होईल का? कारण भाजप हा असा शिस्तबद्ध पक्ष आहे. ते आज आमदार आहेत, त्यांना काही काढून टाकू शकत नाही. लोकांनी निवडून दिलंय. पण ते रोज जी भूमिका मांडतात, न जाणो उद्या फडणवीसांना वर नेलं तर कदाचित ते नेता येऊ शकतील. आय डोंट नो. त्यांची जात त्यांच्या बाजूला आहे. ते सगळं बघावं लागतं. त्यामुळे त्यांच्या आत्ताच्या वर्तणुकीचा काही निगेटिव्ह परिणाम होईल का? मला माहीत नाही. मी काही भविष्य नाही सांगत आणि माझा भविष्यावर विश्वास नाही. पण राजकारणामध्ये तुमच्या कर्तृत्वाला साजेसाच न्याय मिळेल असं घडताना दिसत नाही. म्हणून मी ही शक्यता म्हणतो. आणि तसंच विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षनेता नाही. वडेट्टीवार, भास्कर जाधव जोरात बोलतात कारण शिवसेनेची आमदार संख्या जास्ती आहे. त्यांचा विरोधी पक्षनेतेपदावर क्लेम आहे. तेव्हा त्यांना संधीही दिली जाते बरोबर आणि ते संसदीय कार्य राज्यमंत्री होते मला वाटतं पूर्वी. तर त्यांना कायदे कानून माहिती आहेत. सभागृह कारण ते अभ्यास करतात आणि त्यातनं ते अतिशय टेक्निकल मुद्दे उपस्थित करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. पण जयंत पाटील जे रेग्युलर अडचणीत आणणारे होते सगळ्या सत्रांमध्ये, ते काहीच करताना दिसत नाहीये. त्यामुळे आता विरोधक सुद्धा तितक्या म्हणजे आता 5च दिवसाचं कामकाज या आठवड्याचं झालंय मागच्या. त्यात नाना पटोलेंनी राजदंडाला हात लावला म्हणून दिवसभरासाठी निलंबित झाले. त्या दिवशी 4ला अ, भाजपची बैठक या डोममध्ये होती वरळीची आणि तिथे रवींद्र चव्हाणांची निवड एकच अर्ज असल्यामुळे जाहीर व्हायची होती. किरेन रिजिजू आले होते, नितीन गडकरी आले होते. तो कार्यक्रम 4चा होता, तो 5ला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात दाखवला होता. त्यामुळे सगळ्यांना जायचं होतं, हे सगळ्यांना माहिती होतं. सत्ताधारी आणि विरोधी. त्यामुळे नाना पटोलेंनी पहिल्या 12 वाजता हंगामा केला, निलंबित झाले. सगळे हेडलाईन्समध्ये 4 वाजेपर्यंत आले. तर सारे काही समष्टीसाठी असा कॉलम होता नामदेव सळांचा सामनामध्ये मला वाटतं. तसं सारं काही टीव्हीवर चमकण्यासाठी असं काहीतरी चालू आहे. आणि सरकार चाललंय असंही वाटत नाही आणि विरोधक फार सक्रियपणे विरोध करतायत असंही दिसत नाही. आणि त्याचेच परिणाम राज्यभर ज्या महापालिकांच्या निवडणुका रखडल्यात त्यामुळे ते प्रशासक राज आहे. तर हे का घडतंय? कारण लॉलेसनेसकडे चाललंय का काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. कारण सरकारच गोंधळलेलं दिसतंय. म्हणजे ठामपणे कामकाज करतंय असं वाटत नाहीये. करत असेल, ते दावाही करतील. पण आम्हाला दिसताना असं दिसत नाही, की सरकार काहीतरी खंबीरपणे जोरदार करतंय, असं बिलकुल दिसत नाही. तसंच विरोधक करताना दिसत नाहीत आणि हे कशाचं लक्षण आहे? पूर्ण मेजॉरिटी असूनही अनसर्टॅनिटीचं सावट सगळ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, सगळ्यांच्या. की त्याने फार मोठं म्हणजे फडणवीसांना दिल्लीत नेतील का? नेलं तर कधी नेतील? मग त्यांना पटापटा सगळे डेव्हलपमेंट म्हणून इन्फ्रा जोरात करतायत का? हा एक प्रश्न. मग ते गेलं तर आपलं काय? मग आपल्याला संधी मिळेल का? यांची कॉम्पिटिशन शिंदे, अजित पवारांची कॉम्पिटिशनचे काही किस्से दिसतात. म्हणजे आतनं बाहेरनं ऑफ द रेकॉर्ड कळतात. विरोधकांमध्ये भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करतील का नाही? मग राष्ट्रवादीतले काही लोकं भाजपच जातील का? काँग्रेसमध्ये सगळेच निष्प्रभ आहेत. त्यांच्यातनं इकडं घ्यावं असे एका 2 ते राहिले असतील. त्यामुळे त्यांना काय म्हणजे ते वजूदच्या शोधात किंवा स्वतःच्या शोधात आहेत कारण ती खूप वीक झाली आहे पार्टी. आणि त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व म्हणजे ते रडतात की आम्हाला टीव्हीत दाखवत नाहीत, आमच्याकडे पैसे नाहीत. ते रडायला लागतात आणि त्यांचा विश्वास कशावर आहे? ह्यांना कंटाळलं की लोकं आपल्याला निवडून देतील, की मगाशी मी म्हणालो. त्यामुळे सगळीकडे ती अनसर्टॅनिटीचं सावट खूप जास्ती आहे असं दिसतं. त्यामुळे ठामपणे कोणी काही करताना दिसत नाही. म्हणजे रिच्युअल्स होतायत सगळी. पण फार ठामपणे खूप कमी नेते दिसतात करताना, असं आत्ता चित्र. तर आपण सगळ्याविषयी बोललो, राज्य सरकार चालत नाही याच्याविषयी बोललो, त्याच्याविषयी परत बोलू.
पण ज्या मुद्द्यावर आपण सुरुवात केली आहे, तुमच्या मते आजच्या परिस्थितीनुसार मुंबई महानगरपालिकेत काय होईल आणि राज्यात ओव्हरऑल काय चित्र असेल महानगरपालिका निवडणुकांचं? महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत ना, त्याच्यामध्ये जसं भारतीय जनता पक्ष कमालीचा प्रबळ झाला त्याचं मुख्य कारण फडणवीसांसारखं नेतृत्व आहे. त्याचबरोबर अजित पवार त्यांच्याबरोबर आहेत पश्चिम महाराष्ट्रासाठी किंवा कोकणात नारायण राणे हे काही सगळीकडे स्ट्राँग नाहीत, पण सुनील तटकरे रायगडमध्ये आहेत. उदय सामंत आहेत रत्नागिरीत. नारायण राणे सिंधुदुर्गात आहेत. त्याच्यानंतर विदर्भामध्ये बावनकुळे आहेत. आज रवींद्र चव्हाण कोकणातले प्लस कल्याण डोंबिवलीमधले आहेत. तर नेतृत्व ठिकठिकाणी आहे, की जे इन्फ्लुएन्शियल आहे आणि ते काम करणारे आहेत आता, की जे सरकारमध्ये आहे. सरकार नावाची यंत्रणा आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची स्वतःची आहेत. म्हणजे मराठवाड्यात अ, जसं पंकजा मुंडे आहेत, गिरीश महाजन उत्तर महाराष्ट्रातले आहेत. तर नेते आहेत, खालच्या पातळीवर यापूर्वी यश मिळालेलं आहे आणि आत्ता सरकार आहे. म्हणजे कोल्हापुरातल्या प्रकाश आंबेडकर मंत्री आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि तुलनेने काँग्रेस खूप हतप्रभ झाल्यासारखी दिसते सगळीकडे. कारण राज्यव्यापी पक्ष हा काँग्रेस आहे. शिवसेना उद्धव ठाकरे जी आहे ती सगळीकडे होती, पण एकनाथ शिंदे गेल्यामुळे ती कमालीची दुबळी झाली. चांगल्यापैकी दुबळी झाली. शरद पवार आजही फिरतात महाराष्ट्रात. पण अजित पवार गेल्यानंतर त्यांचा पक्ष जो आहे तो सर्वदूर तळागाळापर्यंत व्हिक्टरी मिळवण्याइतकं प्लॅनिंग, दौरे हे सगळं रोहित पवार किंवा सुप्रिया सुळे म्हणजे सुप्रिया सुळेंनी राज्यामधल्या निवडणुकांमध्ये त्यांचं नेतृत्व तशा अर्थाने सिद्ध केलेलं नाही. हे जर फॅक्टर लक्षात घेतले तर राज ठाकरे प्रचार करतील, पण ते मुंबई पालिकेला जे महत्त्व देतील, नाशिककडे त्यांचं लक्ष असेल, पुण्याकडे असेल, तितकं राज्यभर त्यांच्याने खूप परिणाम होईल का? म्हणजे त्यांच्या वक्तृत्वाने होईल. पण मुळामध्ये खाली तेवढी रचना आहे का? जसं पुण्यासारख्या शहरात अख्ख्या शिवसेनेचीच काही अवस्था खूप चांगली नाही गेली अनेक वर्ष. म्हणजे एकनाथ शिंदे बाहेर गेल्यानंतर अजूनही मी त्यांचे नेते कोण असं फिगर आउट करायला लागतं पुण्यात. तसं नाशिकमध्ये राज ठाकरेंनी सत्ता आणली होती. मुंबईत आहे शिवसेना, कोकणात आहे. त्याच्या पलीकडे सगळीकडे आहे का? विदर्भात काही पट्ट्यात आहे. त्यामुळे होईल इंटरेस्ट निवडणूक, पण अपर हँड 100% भाजपचा राहील सगळीकडे, मोस्ट ऑफ द ठिकाणी. अजित पवारांना जसं पिंपरी चिंचवडमध्ये रस असेल किंवा पुणे, वेस्टर्न महाराष्ट्र पट्ट्यात असेल. एकनाथ शिंदे अर्थातच ठाणे जिल्ह्यात अनेक पालिका आहेत. तर त्यांचा तो इंटरेस्ट असणार. प्लस त्यांचे जे नेते काही ठिकाणी आहेत, कोल्हापुरात असतील, मराठवाड्यात असतील, तिथे-तिथे त्यांचा इंटरेस्ट राहील. पण ते महायुती म्हणून जास्ती ऑनेस्टली लढतील. तुलनेने काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले आणि शरद पवारांचा पक्ष, हे आज कागदावर तरी वीक दिसतात. त्यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येऊन सुद्धा अपर हँड महायुतीला आहे एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात. त्याच्या पलीकडे ते ओव्हर कॉशियस आहेत महायुती, कारण त्यांना मुंबई जिंकायची आणि मुंबईत काय होईल? आणि मुंबईमध्ये अपहरण अर्थातच भारतीय जनता पक्षाला असेल असं मला स्वच्छ वाटतं. त्याचं कारण असं, की त्यांची जी मतदार संख्या प्रमाण जे आहे ते 6 वरनं 26% वर गेलंय 17ला. त्या 17च्या स्थितीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा शिवसेना खूप स्ट्राँग होईल वाटलं होतं. पण एकनाथ शिंदे जसे बाहेर पडले, त्याच्यानंतर शिवसेना दुबळी झाली हे परसेप्शन आहे. पण मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी जागा झाला आणि राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना भाजप संपवायला निघाली आहे. म्हणून चवताळून त्वेषाने बाहेर पडला सगळ्याच्या सगळा एक गठ्ठा. तर ते स्पिरिट आणि ती परसेप्शनवरची लढाई जी असते ना, तर परसेप्शन महत्त्वाचं असतं राजकारणात. तसं भारतीय जनता पक्ष हळू स्थानिक पक्षांना खाऊन टाकतो. हे जे नॅरेटिव्ह आहे, ते परसेप्शन जर लोकांच्या मनात आलं, की नाही, हे सगळ्यांना खात सुटत आणि परकीय व्यापाऱ्यांचं आक्रमण आहे, उद्योग बाहेर जात आहेत, अडाणीचं, अंबानीचं आपल्यावर आक्रमण आहे, अशी धारणा झाली, तर एकवटून लोकं मतदानाला येतात. आणि त्या दृष्टीने शिवसेना रिज्युव्हनेट व्हायला राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणं हे मुंबईसाठी आहे. पण त्याचा त्याचा जो फुंकलेला प्राण आहे, तो समोरच्या भाजपला डायरेक्ट नेस्तनाबूत करायला किंवा चारी मुंड्या चित करायला उपयोगी पडेल का? याविषयी मला शंका आहे. त्यामुळे बी-एम-सीमध्ये सुद्धा बी-जे-पीला अपर हँड 100% आहे. सर, खूप खूप आभार. तुमच्यामुळं इतक्या थेट इतके सर्व अँगल समजून घेता आले. तुमचा सगळा अनुभव समजून घेता आला. परत वेगळ्या विषयावरती बोलू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.